मंडळी, मी पल्लवी धुरी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे 5 तारीख. तर आज आहे अंगारकी संकष्टी. तर आम्ही चाललो आहोत गणेश मंदिरामध्ये. तर तिथूनच मी माझ्या आईकडे जाणार माहेराला. तर चला मी दाखवते. आणि आज गणेश मंदिरामध्ये कार्यक्रम पण आहे, रात्री दैकाला आहे आणि भोजन पण आहे. तर मी आज दाखवणार तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीचं सगळं काय काय कार्यक्रम आहे तो. चला तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. तर आता आम्ही चाललो गणेश मंदिर हडी येथे. तर चला आमच्यासोबत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. बाप्पाचे बाबा दुर्वा आणि आम्ही आता चाललो आहोत गणेश मंदिरमध्ये. जवळच आहे, 5 मिनिटात. तिथे दुर्वाचे आजोबा पण भेटणार. दुर्वाच्या आजोबांचं दुकान समोरच आहे. तर दुर्वाचे आजोबा पण आज अंगारकी आहे, मग असतील तिथे. चला आमच्यासोबत. मग दुर्वाच्या बाबाने स्कूटर चालू केली आहे. मी तोपर्यंत गेट उघडते. आणि आता आपण जाणार बाप्पाच्या दर्शनाला. माझ्यासोबत आहे दुर्वा आणि दुर्वाचे बाबा. गेट उघडला. चल थांब, जाऊ नकोस बाबू. जा बस जा. चला तर आमच्या घराच्या इथून चाललो गणेश मंदिरात. तर आता गणेश मंदिर येणार आहे. तर आम्ही आधी दर्शन घेऊ आणि मग जाऊ आईकडे. दुर्वाच्या आजोबांना पण भेटायला जाऊ. समोरच आमचं दुकान आहे. दुर्वाच्या आजोबांनीच हे मंदिर बांधलेलं, मोठ्या आजोबांनी. जा दर्शन ये दादा, जा. मंडळी, दुर्वा बाप्पाला पाया पडते. बाप्पाला सांग चांगली बुद्धी दे. चला तुम्ही पण दर्शन घ्या. रात्री इथे कार्यक्रम पण आहेत, मी दाखवन तुम्हाला. दैकाला आहे आणि भोजनाचा पण कार्यक्रम आहे. तर आता आम्ही पण दर्शन घेतो आणि जातो आजोबांकडे दुर्वाच्या. ये दुर्वा. तर आम्ही दर्शन घेतलंय. आता रात्री ते दैकाला असणार. तर रात्री येऊया. भोजनाचा कार्यक्रम पण आहे, मी दाखवते मग तुम्हाला. आता मी चालले आईकडे आणि पप्पांना भेटून येते. तर हे मंदिर आमच्या बाबांनी, मोठ्या काकांनी याची स्थापना केलेली. तर आता जातोय आम्ही पप्पांकडे. मंडळी, गणेश मंदिरासमोरच दुर्वाच्या आजोबांचं राईस ऑइल मिल आणि सर्व हे आहे, काय ते राईस ऑइल आणि मसाले मिल आहे. दुर्वा चालली आजोबांकडे. आजोबा बसले आहेत, मोठे आजोबा. दुकानात आली आहे. ती आधी मामाला विचारते, मामा कुठे आहे बघा. बाबू कोण पाहिजे तुला? मामा पाहिजे. चल मामाकडे जाऊया आपण. मामाचं डंकाचं काम चालू आहे. चल ये. तर इकडे मामांची काशी भाताची गिरण आहे, छोटीवाली आणि पिठाची आहे. आणि इकडे ही आहे तेल काना बघा. मी हा चालवायचे पहिल्यांदा. हे दुर्वा पण बघते, वाकून वाकून बघते दुर्वा. आजोबा आणि मामा कुठे बसले आहेत बघूया. चल बघा, दुर्वाचा मामा आणि दुर्वाचा मामा मसाला लावतोय. आणि इकडे आजोबा आहे. आजोबा मसाला लावतात. काय आजोबांकडे
मिरचीच्या मामाचे रंग चालू आहे. ते बघा मसाला आलाय. आम्ही दाखवते आता तुम्हाला मिरचीचा मसाला कुठायचं काम आहे. बाप्पामध्ये मी मसाला चालतो आहे बघा. आणि मसाल्याचे रंग हे बघा. आणि हा आहे दुर्वाचा मामा. मामाच्या आधी बघायला आले बघा. हे आहे चाळायचं यांचं आहे. त्यातून मसाला चाळला जातो. आणि हा आहे बारीक भाताची गिरण आहे मोठीवाली. तर इकडे हे आहे लिफ्ट आहे. तर लिफ्टमधून भात वर जातं आणि तिकडे वर पडतं तिकडे. आणि ही आहे पातळ भेंडीची मशीन. याच्यातून पातळ भेंड येते एकदम पातळ. ही आहे पातळ भेंडीची मशीन. तर चला आता आम्ही आजोबांना भेटलो. तर आम्ही आता घरी जातो आजीकडे. हाय गं. तरी दुपारी आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन मामाच्या घरी आलो. दुर्वाच्या बाबांनी सोडलं आम्हाला. तर आता दुर्वाचा मामा आला आहे हा बघा रिक्षा घेऊन. तर आता त्याच्यासोबत मी, वहिनी, पप्पा माझे, दुर्वा आणि ध्रुव आमचा माझा बारका भाचा. तर ते सगळे मिळून आम्ही जाणार आता गणपती मंदिरात. तर भोजन आहे. तर त्याची तयारी करायला चाललो आम्ही सगळेजण. तर चला आपण जाऊया आता मंदिरात. चला तर आता आम्ही सगळेजण चाललो मामाच्या रिक्षेन गणेश मंदिरात. चला समर्थ बाय बाय. समर्थ महाराज की जय. चला तर आम्ही आता सगळेजण चाललो. आता आम्ही सगळेजण चाललो गणेश मंदिरात कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी. आम्ही मंडळी आलो आहोत मंदिराच्या इकडे. चला तर मंडळी आईने आमचे दर्शन घेता. आई आणि पप्पा. तर आम्ही दुपारी येऊन दोघांनी पण दर्शन घेऊन गेलेलो. फोटो काढता. तुम्ही पुन्हा एकदा दर्शन घ्या. मंडळी जेवणाची तयारी चालू आहे बघा. गॅसवर पाणी ठेवलं आहे भातासाठी. आणि इकडे डाळ भिजत ठेवली आहे. आणि इकडे वहिनी आत्या आणि वहिनी खोबरं किसत आहेत. आणि इकडे बटाटी कापून झालेली आहे. तर चला आमचं जेवणाची तयारी जोरात चालू आहे. जेवणाची जोरात तयारी चालू असा. खोबरा बटाटे कापून झाले असं खोबरा किसतं. आणि मिरची कोथिंबीर सोलून झालेली असा. तर इकडे भात घातलो आम्ही. भाताचा हे चालू आहे. थोड्या वेळात जेवण बनवणारी बाई वाटत्या. पण थोड्या वेळात आता थोडा करून पटापट जेवण बनवून टाकतो बाई वाटते. आमचं जेवण कंप्लीट झाला. शेवट आता डाळ होती ती डाळ करून झाली आहे. बाई आजीने सगळं जेवण केलं आहे आत्याने. आणि आता थोड्याच वेळात 7-8 वाजेच्या नंतर दहीकालेवाले येणार. मग दहीकाला सुरू होणार. दुर्वा येणार ना तू बघायला दहीकाला. दुर्वाला आवडतो. चला तर आता मग संध्याकाळी आपण डायरेक्ट बघूया दहीकालेवाले येणार तेव्हा. मध्ये भजन चालू आहे. तर भजन झाल्याच्या नंतर आरती होईल. आणि आता दशावतारी पण येऊन रंग काम करायला सुरुवात केलं आहे. त्याच्यानंतर दहीकाला सुरू होईल. दशावतारांचं रंगकाम चालू झालं आहे. थोड्या वेळाने मग दहीकाला सुरू होईल. आता सध्या भजन चालू आहे. मग भजन झाल्याच्या नंतर आरती येऊन भोजन झाल्याच्या नंतर मग दहीकाला सुरू होईल. आम्ही आता वाडा तयार करतोय गणपती बाप्पाला लागण्यासाठी. तर मामांनी मोदक दिलेले आहे बघा. छान असे मोदक इकडे पण आहे.
चला ना दुर्व आणि हे करते बाहेर जेवणाची पंगत बसते. पाणी हाय पाणी आहे आतमध्ये. चला तर मंडळी आता रंगकाम चालू आहे दशावतारांचं. तर थोड्याच वेळात आता दहीकला पण चालू होईल. जेवणाची शेवटची पंगत बसली आहे बघा. आता थोड्याच वेळात दहीकाला पण सुरू होईल. माझ्या जीवनात मी पुढे म्हणजे दहीकाला झालाय. आम्ही चाललो घरी. बाय बाय. आम्ही चाललो घरी आता. तर मंडळी काल आम्ही दहीकाला बघायला जास्त वेळ राहिलो नाही, जरासाच बघितला आणि घरी आलो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.